नमस्कार. आपल्या सगळ्यांचे स्वाद संगम इन मराठीमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कांद्याची चटणी, जी अतिशय झटपट तयार होते, पटकन तयार होते आणि झणझणीत असते अशी कांद्याची चटणी. ही जी कांद्याची चटणी आहे ना, ती अतिशय पटकन तयार होते आणि कधीकधी आपल्याला भाजीला काय बनवावं हे समजत नसतं ना, त्यावेळेस एक भाजी म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने ही चटणी आपण खाऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या चटणीला बनवताना ना, जे कांद्याचं आणि लसणाचं आणि शेंगादाण्याचं जे प्रमाण आहे ना, ते खास करून लक्षात ठेवण्यासारखं आहे. म्हणजे या चटणीच्या चवीचा तोच मेन पॉईंट आहे. त्या कांद्याच्या प्रमाणात आपण शेंगादाणे आणि लसूण घ्यायचा आहे. त्यामुळं ह्या चटणीचा एक फ्लेवरच बदलतो. आणि कांद्याची ही जी चटणी आहे ना, ही कच्च्या कांद्याची असल्यामुळं ही सगळ्यापेक्षा वेगळी ठरते. आणि कोणत्याही ऋतूत म्हणजे हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, कोणताही ऋतू असला तरी ही चटणी आमच्या घरी अतिशय ऑल टाईम फेवरेट आहे. केव्हाही बनवली तरी आवडीने खाल्ली जाते. त्यामुळे आपण पण एकदा बनवून नक्की पहा. चला तर मग बनवूया आपण आपली कांद्याची चटणी. त्यासाठी लागणारं हे साहित्य आहे. त्यासाठी आता आपण काय करणार आहोत, हा जो कांदा आहे की नाही, हा कांदा कट करून घेणार आहोत आणि हे सगळं एकत्र करून आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. आता या चटणीसाठी लागणारं हे साहित्य आहे आपलं. हे आहे लाल तिखट, हे आहे चवीपुरतं मीठ आणि लसूण आणि शेंगादाणे आहेत. हे भाजलेले शेंगादाणे आहेत. या चटणीसाठी ना लसूण थोडासा वापरला जातो, पण वापरला नक्की जातो. लसूण वापरला की नाही याला खूप छान अशी खमंग चव येते. आणि ही जी चटणी आहे ना, ही केव्हाही कुठल्याही ऋतूत खाल्ली तरीही एकदम भारीच लागते. चला तर मग आपण हा कांदा कट करून घेऊया अगोदर. हा जो कांदा आहे ना, हा या वाटीने 1 वाटी कांदा आहे. कट करून घेतलेले तुकडे आहेत हे. आणि या चटणीसाठी ना मुख्य म्हणजे ह्याचं जे प्रमाण आहे ना, ते योग्य पाहिजे. मी आता सांगते तुम्हाला, ही जी चटणी आहे ना, ह्या एवढ्या कांद्यासाठी म्हणजे हा जो 1 वाटी कांदा आहे ना, या 1 वाटी कांद्यासाठी ना हे 3 चमचे आपले पोहे खायचा जो चमचा असतो ना छोटा, तो 3 चमचे शेंगादाणे आहेत हे. आणि शक्यतो अख्खे घ्यायचे. कूट असेल तरीही चालतं कूट टाकलेलं, पण अख्खे शेंगादाणे टाकले ना ते असं थोडंसं बारीक, थोडंसं मोठं असं दाताखाली येतं ना, तेव्हा ते छान लागतं. म्हणून शक्यतो प्रयत्न करायचा की असे शेंगादाणे भाजलेले घ्यायचे. आणि ही चटणी असते ना थोडीशी तिखट असते, त्यामुळं ही चटणी जी घेतलेली आहे ना मी, त्याच चमच्याने पोहे खायच्या 2 चमचे गच्च भरून घेतलेली आहे ही चटणी. आणि चवीपुरतं मीठ आहे आणि 4च पाकळ्या आहेत लसणाच्या, ज्या मीडियम साईजच्या आहेत. ठीक आहे, आता आपण हे सगळं असं कच्चंच बारीक करून घेणार आहोत. शेंगादाणे भाजण्यापुरतं मीठ आहे आणि 4च पाकळ्या आहेत लसणाच्या, ज्या मीडियम साईजच्या आहेत. ठीक आहे, आता आपण हे सगळं असं कच्चंच बारीक करून घेणार आहोत. चला आता आपण हे बारीक करून घेऊया. ही पहा, आपली चटणी तयार आहे. थोडीशी अशी अधूनमधून चमच्याने अशी हलवून घेत बारीक करायची आपल्याला. आणि हे बघा, हे असे थोडेसे असे कांद्याचे असे तुकडे राहिलेले दिसतात आपल्याला, मग तेव्हा आपण बास करायचं आहे, बारीक करायचं. एकदम पेस्ट नाही करायची, अशी पेस्टच होते तशी, पण असं थोडंसं राहतं असं मोठं मोठं, मग ठेवायचं आहे ते आपल्याला तसं. ठीक आहे, आता आपण काढून घेऊया. आता ही चटणी कांद्याची असल्यामुळं जास्त वेळ तशी तर टिकत नाही, पण
ही चटणी जी आहे ना, हे टिकण्यासाठी आपल्याला एक ट्रिक आहे. हे असं कच्चं तेल यात टाकायचं आणि थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. हे असं एकजीव करायचं. हे बघा, असं हे एकजीव झालं ना. आता ही चटणी की नाही, मी तुम्हाला सांगते, उन्हाळ्याच्या दिवसात, उन्हाळ्यात किंवा प्रवासाला नेलेली असेल तर 2 दिवस आरामात टिकते. हिला काही एक होणार नाही आहे. आणि दुसरं सांगायचं म्हणजे थंडीत आणि थंडीत आणि म्हणजे हिवाळ्यात आणि पावसाळ्यात 4 दिवस आरामात टिकते. या चटणीला काही एक होत नाही आहे. ही जी चटणी आहे ना, आपण तेल टाकल्यामुळं रूम टेम्परेचरला 2 दिवस उन्हाळ्यात टिकू शकते आणि हिवाळ्यात आणि पावसाळ्यात 4 दिवस आरामात टिकते. आणि दुसरं सांगायचं म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून 8 दिवस तुम्ही खाऊ शकताय ही चटणी. तिला काहीसुद्धा होणार नाही आहे. आपण यात जे कच्चं तेल वरून टाकतो ना, त्यामुळं तिचं टिकण्याचं जे मर्यादा आहे ना, ती वाढलेली असते आणि वास वगैरे अजिबात येणार नाही आहे. कच्ची कांद्याची जरी असली तरीसुद्धा. त्यामुळे एकदा ट्राय करा नक्कीच आणि तुम्हाला नक्की आवडेल. मला कमेंटमध्ये सांगा तुमचा कसा आहे अनुभव. ही पहा, आपली चटणी तयार आहे. आणि ही चटणी ना चपाती, भाकरी दोन्ही बरोबर खूप छान लागते खायला. नक्की करून पहा. कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.